आमच्या शनिदेवाच्या नावाने उगवलेला दिवस मित्रांनो. नक्कीच पहिल्याच लढतीचं हा सामना मित्रांनो आज या ठिकाणी होईलच. जय बुंदाटे वर्सेस हर्षवर्धन 11 अशी लढत. परंतु मित्रांनो त्याच्या अगोदर राष्ट्रगीत होईल. सगळ्यांनी आजूबाजूच्या आमचे मित्र आलेले आहेत या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी. प्रेक्षक म्हणून सगळ्यांनी उभं राहायचं आहे मित्रांनो. राष्ट्रगीतासाठी या ठिकाणी नक्कीच राष्ट्रगीत होईल आणि नंतर मित्रांनो आपल्या खेळाला सुरुवात होईल. तर आजूबाजू जे आमचे मित्र आलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी राष्ट्रगीतीसाठी उभं राहायचं आहे मित्रांनो. कारण भारताची शान मित्रांनो अगदी लहानपणाची आठवण आणून देणारं हे राष्ट्रगीत आता नक्कीच सुरू होईल. की भारत माता की, भारत माता की. थँक्यू.
मान्यवरांचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आणि आमच्या माऊली साऊंड सिस्टीमच्या वतीनं तुमचं ह्या ठिकाणी हर्ष स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच मित्रांनो बघितलं तर या स्पर्धेच्या सभेस नक्कीच मित्रांनो कोणत्याही ठिकाणी आपण जातो एक नाव घेऊन जातो एक पोट घेऊन जातो. या अनुषंगाने मित्रांनो जाताना माणूस पोट घेऊन जातो पण येताना मित्रांनो नक्कीच नाव घेऊन जातो. या अनुषंगाने मित्रांनो अगदी गोड स्वभावाचे आमचे माणसं षटक क्रमांक पहिलं अगदी थडमेंच्या दिशेला आणि नक्कीच या ठिकाणी स्पर्धेच्या पहिल्याच 7व्या दिवसाची लढत एक रणाने सुरुवात केली. आमचे मित्र गणेश भाऊ पवार यांनी सामना करतील फलंदाज आणि नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो दोन्ही आनंदमय वातावरण गावाचं नाव आहे डांग समुदाय. नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमीच. मी आयोजकांचं कौतुक करतच राहील मित्रांनो. अति गोड स्वभावाचे आमचे मित्र. टप्प्याचा बॉल आणि नक्कीच या ठिकाणी बॉल जाईल सीमा पार व सुंदर कृषी उद्योग चौकार. नक्कीच अगदी बघायला गेलं तर मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि या ठिकाणी अगदी षटक क्रमांक पहिल्याच चे 3 चेंडू झालेत. चेंडू क्रमांक 4 हाताळतील आमचे मित्र समाधान भाऊ मोरे. सामना करतील हेमंत भाऊ ठाकरे. फिल्डिंग तैनात. अगदी आखूड टप्प्याचा बॉल आणि अगदी पॉइंट एरियामध्ये बॉल जातो. फिल्डर अगदी बॉल चेंडूचा पाठला करताना ह्या ठिकाणी परंतु नक्कीच ह्या ठिकाणी रन तर निश्चितच काढतील. त्या ठिकाणी तुमची मिस फिल्डिंग होईल. त्या ठिकाणी फलंदाज नक्कीच रन तर काढेलच मित्रांनो. फिल्डिंग तैनात. अगदी तडबेंच्या दिशेला बॅटीचा कडा घेऊन गेला चेंडू परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. सोनूभाऊ वाघ या स्पर्धेचे आयोजक मित्रांनो गोड स्वभावाचा माणूस. फलंदाजीसाठी सज्ज होतील फलंदाज गणेश भाऊ पवार. पुन्हा टप्प्याचा बॉल बॅट आणि नक्कीच या ठिकाणी अगदी टच केलेला चेंडू. एकच रन मिळेल तुम्हाला. या अनुषंगाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचील. षटक क्रमांक 1 खेळ संपूर्ण बिनबाद 9 या अंकावरती. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असेल. नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस असेल. या शेवटच्या दिवसानंतर मित्रांनो नक्कीच मोठ्या संख्येने संकेत दिसतं या ठिकाणी प्रेक्षक मोठ्या संख्येने दाखल होतील अशी शक्यता ह्या ठिकाणी. नक्कीच मित्रांनो प्रेक्षक जेवढे असले तेवढे तुम्हाला खेळण्यामध्ये इंटरेस्ट येईल आम्हाला बोलण्यामध्ये इंटरेस्ट येईल मित्रांनो. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 2 घेऊन आलेत आमचे मित्र दादा भाऊ सोनवणे. सामना करतील गणेश भाऊ पवार. फिल्डिंग तैनात असेल या ठिकाणी. अगदी लॉलीपॉप चेंडू आणि बॅट फिरकावली. बॉल जाईल व सुंदर कृषी उद्योग चौकार. नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो अगदी बॉलाचा अंदाज घेतला. अगदी लॉलीपॉप चेंडू होता आणि बॉलाला पाठवले सीमा पार चौकारच्या रूपाने. षटक क्रमांक 2 पहिल्याच बॉलावर स्वागत केलंय
गणेश भाऊ चव्हाण यांनी अगदी ह्या ठिकाणी फलंदाजीमध्ये माहेर आहे, ते अनुभव आहे मोठा त्या फलंदाजाजवळ. फिल्डिंग तैनात आणि पुन्हा बेडॉनच्या दिशेला सजवलेला फटका बॉल जाईल. बॅक टू बॅक फटकार आणि ह्या ठिकाणी पुन्हा व सुंदर खुर्शी उद्योग चौकार. नक्कीच पडायला गेले तर मित्रांनो अगदी बॅक टू बॅक फटका मारलेला. अगदी 2 बॉलावर आपल्या संघाला 8 रन चुडून दिल्यात. या 8 रनांनी धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल. हर्षवर्धन 11 संघाची बिनबाद 17. चेंडू क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. सामना करतील गणेश भाऊ पवार. फिल्डिंग तैनात, आनंदमय वातावरण. अगदी लॉलीपॉप चेंडू आणि पुन्हा बॅट फिरकावलीन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो धावसंख्या बोर्डावर जाईल. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेले तर अगदी आयोजकांनी पहिल्या दिवसापासून आमची अगदी उत्तम सोयी ठेवलेली आहे. नाश्त्यापासून तर जेवणापासून मित्रांनो काय लागतं माणूस, मी म्हणतो ना येताना माणूस फूट घेऊन येतो पण जाताना नाव घेऊन जातो. या अनुषंगाने दर दिवस मित्रांनो आम्हाला गरम गरम पाववडे भजी हॉटेल सुमन चे संचालक फुचनदादा बोरशे नक्कीच अभिनंदन असेल. आणि बघू ह्या ठिकाणी तुम्हाला अगदी बॉलाचा अंदाज नाही आला. ह्या अनुषंगाने तुम्हा अगदी क्लीन बोल्ड होऊन अगदी तंबूच्या आसऱ्याला जावा लागेल. विकेट क्रमांक पहिलेच पतन षटक क्रमांक दुसऱ्याचा पाचवा बॉल प्रगती पथावरती आहे. या ठिकाणी नक्कीच विकेट क्रमांक 1 पथन मित्रांनो सातव्या दिवसाची पहिलीच लढत आपल्या समोर दोन्ही बलाढ्य संघामध्ये जय बजरंग बुंदाटे वर्सेस हर्षवर्धन 11 न्यू फलंदाज दाखल झालेत मैदानामध्ये. पोपटभाऊ बहिरम आधी लेगशाईच्या दिशेनं चेंडू मारलेला, परंतु बघू ह्या ठिकाणी अगदी वैयक्तिक त्यांचा खाता खोलला आणि संघाला एक देखील रन जोडला पोपटभाऊ बैरव यांनी. या एक रनाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल. तुमचे समीकरण आहे 1/22 अंकावरती. षटक क्रमांक दुसऱ्याचा लास्ट बॉल. नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं संपल आहे. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल हर्षवर्धन 11 संघाची. समीकरण 1/22 अंकावरती. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावरती आहे. आणि नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी आणून अगदी एक मोठ्या देवाचं स्थान आहे. त्या देवाला विसरायचं कसं? अगदी 33 कोटी देवाचा देव म्हणलं जातं, मानलं जातं. अगदी 6 किलोमीटर अंतरावरती मोठ्या देवाचं स्थान. त्या देवाचं नाव आहे मित्रांनो कपालेश्वर महादेवाचं मंदिर. त्या ठिकाणून जर बघितलं
तर अवघ्या 5-6 किलोमीटर अंतरावर सुंदर असं गाव वसलेलं. या गावाचं नाव आहे डांगसमुदाने. नक्कीच मित्रांनो, या डांगसमुदाना प्रीमियर लीग साठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या वतीनं हर्ष स्वागत स्वागत स्वागत. षटक क्रमांक 30. आणि नक्कीच अति पहिलाच आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 3 जिम्मेदारी दिली आमचे मित्र भरतभाऊ वाघ. टप्प्याचा चेंडू आणि मकू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्कीच बॉलाला उचलतील, फेकतील यष्टीरक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत नक्कीच निश्चितच 2 रन पूर्ण करतील. या 2-2 रनाने धावसंख्या तुमची वाढतच राहील. हर्षवर्धन 11 संघाची फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावरती. पोपट भाऊच्या नावानं चांद भलं, फिल्डिंग तैनात. अगदी अखूट टप्प्याचा चेंडू, पण चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावरती, फिल्डिंग तैनात. पुन्हा ह्या ठिकाणी नट चेंडू असल, चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. अगदी उत्कृष्ट गेंदबाजी हाताळताना आमचे मित्र भरतभाऊ वाघ. आणि ह्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेला फिल्डर तैनात आहे. चेंडूला उचलतील, फेकतील भरतभाऊ वाघच्या दिशेनं. षटक क्रमांक 3 हाताळताना षटक क्रमांक 3 3-4 चेंडू झालेत. 5वा चेंडू प्रगती पथावरती आहे. फिल्डिंग तैनात. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावर. अगदी अखूट टप्प्याचा चेंडू उंचाईच्या दिशेने फटका सजवलेला, परंतु वंचित राहावा लागेल तुम्हाला रनापासनं. अगदी ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो, षटक क्रमांक 3 5 चेंडू झालेत. लास्ट चेंडू प्रगती पथावर आणि मेडानच्या दिशेला. आणि नक्कीच ह्या ठिकाणी तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करायचं होतं. या अनुषंगाने अगदी धंदाई मेडिकल शेटकार, या शेटकारच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले. हर्षवर्धन 11 संघाची समीकरण आहे 1-32 अंकावरती. अगदी 32 रन जोडलेत आपल्या संघासाठी. अगदी सितारे क्रिकेट का जुनून हमें जोड़े यारों से, बला उठाने का वक्त है अब तैयारी, टांग संभालने की गूंज. षटक क्रमांक 3 खेळ संपलाय. समीकरण आहे 1-32. 32 अंकावरती धावसंख्या पोचले हर्षवर्धन 11 संघाची. षटक क्रमांक 4 हाताळताना ह्या ठिकाणी समाधान भाऊ मोरे असतील. आणि नक्कीच मित्रांनो, अगदी माहेर आहेत ते देखील फलंदाजी करण्यासाठी, बॉलिंग करण्यासाठी. आणि नक्कीच बघायला गेले तर मित्रांनो, ह्या ठिकाणी षटक क्रमांक 4 प्रगती पथावर आहे. सामना करतील फलंदाज. अगदी बॅटीवरचा चेंडू, परंतु एकच रनावर संतोष मानावा लागेल. एक रनाने नक्कीच धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचील. मित्रांनो, तुमची धावसंख्या तर वाढतच राहील, परंतु दोन्ही बलाढ्य संघ आहेत. वेळेचं काळच सांगेल. अरे अवचाईच्या दिशेनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचलतील, फेकतील यष्टी रक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत निश्चितच त्या ठिकाणी मिस फिल्डिंग होईल. त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा रन खर्चावा लागेल.
कारण तुम्ही मेसेज देता की बाबा आमच्यापासून आता बॉल सुटला, तू दुसरा रन घेऊ शकतो, या अनुषंगाने तुम्हाला चांगली फिल्डिंग करावा लागेल. आणि बघू ह्या ठिकाणी मिड ऑनच्या दिशेला चेंडू मारलेला, परंतु एकच रनावर संतोष मानावा लागेल. नक्कीच मित्रांनो, स्पर्धेचा आपल्या 7वा दिवस, पहिलीच लढत आहे दोन्ही बलाढ्य संघामध्ये. हर्षवर्धन 11 टप्प्याचा बॉल होता, परंतु ह्या ठिकाणी सपनों की उड़ान नक्कीच या ठिकाणी फलंदाज सज होतील गोलंदाजी मार्गावरती, षटक घेऊन आलेत. अगदी पहिल्याच बॉलावर बॉलाला पाठवलंय सीमा पार, चौकार. सामना करतील पोपटभाऊ बैरम. आणि नक्कीच या ठिकाणी बघावा लागेल पंचांचा निर्णय काय येतो आपल्यापर्यंत. नक्कीच त्या ठिकाणी बघायला गेलं तर चेंडूचा आणि बॅटीचा कुठलाही संपर्क नसेल या अनुषंगाने अपील तर स्ट्रॉंग केली होती मित्रांनो. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी, चेंडूला उचलतील, फेकतील एसटी रक्षकाच्या दिशेनं, तोपर्यंत निश्चितच एक रन तर पूर्णच होईल. सोनूभाऊ वाघ सामना करतील. हेमंत ठाकरे हर्षवर्धन 11 संघाकडनं. आनंदमय वातावरण आहे चारी दिशेला बघितलं तर मित्रांनो, अगदी बॅनर झळकताना ह्या ठिकाणी आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. अगदी गोड स्वभावाचे आमचे आयोजक. फलंदाज सज्ज होईल. टप्प्याचा बॉल होता आणि या ठिकाणी नक्कीच
2 रन तर निश्चितच असतील. टप्प्याचा बॉल आहे आणि नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक मिडॉनच्या दिशेला आणि नक्कीच फिल्डरच्या डोक्यावरून जाण्याची दाट शक्यता. परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो षटक क्रमांक 6 घेऊन आलेत आमचे मित्र भरतभाऊ वाघ. सामना करतील पोपट भाऊ आणि या ठिकाणी अगदी उंचीवर बॉल आणि नक्कीच तुम्हाला माघारी जावा लागल. अगदी बाउंड्रीच्या कडेला उत्कृष्ट असं शेल टिपलंय ते बजरंग बुंदाट्या संघाकडनं प्लेअरने आणि तुम्हाला या अनुषंगानं चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने. षटक क्रमांक 6 चा कारभार सांभाळत आहेत. टप्प्याचा चेंडू मिड विकेट एरियामध्ये अगदी फिल्डिंग तैनात आहे. एकच रनावर तुम्हाला संतोष मानावा लागेल. स्पर्धेच्या 7व्या दिवसाची पहिलीच लढत 2 बलाढ्य संघामध्ये. हर्षवर्धन 11 वर्सेस जय बजरंग बुंदाटे अशी लढत आपल्याला पहिल्या दिवसाची 7व्या दिवसाची पहिलीच लढत मित्रांनो आपल्या भेटीला आलेली. आणि बघू मिडॉनच्या दिशेला अगदी उंचीवर चेंडू परंतु चेंडूपर्यंत जाऊन पोचले उत्कृष्ट नाईस
कॅच. आणि नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 6 घेऊन आले होते आमचे मित्र. पुन्हा तुम्हाला माघारी जावा लागेल. तंबूच्या आश्रयाला जावा लागेल तुम्हाला. विकेट क्रमांक 3चं पतन उत्कृष्ट नाही छेल बनावा लागेल. अगदी गोड स्वभावाचा माणूस आहे. नाव आहे भरत भाऊ वाघ. आणि या ठिकाणी अगदी शरीराला वेधून घेणारा अगदी थडमेच्या दिशेला नक्कीच 2 रन तर पूर्णच करतील. अगदी दोन्ही बुलाडे संघ आहेत. स्पर्धेचा 7वा दिवस वार आहे शनिवार. अगदी शनी देवाच्या नावाने बुकवलेला दिवस. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावर. या ठिकाणी नक्कीच बॅटीचा कडा घेतला होता चेंडूने. यष्टीरक्षकाने उत्कृष्ट त्या ठिकाणी प्रयास केला परंतु मित्रांनो चेंडू हातात आला नाही. अनुषंगाने जीवदान लाजवाब गोलंदाजी भरावी लागेल. समाधान बाबू मोरे षटक क्रमांक 7वा हाताळताना अगदी रोखलंय तुम्हाला मोठ्या फटक्यापासून समाधान भाऊ मोरे यांनी. आणि बघूया मेडाच्या दिशेला आणि पुन्हा तुम्हाला जावा लागेल तंबूच्या श्रेयाला.
आणि नक्कीच एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. आणि नक्कीच या ठिकाणी क्लीन बॉल्ड विकेट. आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 9च्या पहिल्या चेंडूवर चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रुपयाने. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावरती. खूप टप्प्याचा चेंडू मिडऑफच्या दिशेला आणि नक्कीच या ठिकाणी ज्या ठिकाणी रन घेण्याचा चान्स असेल त्या ठिकाणी नक्कीच फलंदाज थांबणार नाही. व्याफुटला टच केला चेंडू आणि त्या ठिकाणून उचलला चेंडू आणि नक्कीच तुम्हाला पुन्हा जावा लागेल माघारी. रन आउट. अगदी विकेट क्रमांक 7व्याचा खेळ संपलाय तुमचा. न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल. आणि बघू ह्या ठिकाणी बॉल एक रन आणि नक्कीच या ठिकाणी धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचील. नक्कीच मित्रांनो चौकार मारणं आणि 4 रन पळून काढणं मित्रांनो
दम तर लागणारच. या ठिकाणी रन तुम्हाला बनववा लागतील. बलाढ्य संघ आहे तुमच्या समोर. खूप टप्प्याचा चेंडू, परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने. फलंदाज सज्ज होईल. टप्प्याचा चेंडू आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट म्हणावा लागेल. अगदी काही सेकंदात बॉलावरती आले समाधान बाबू मोरे. या ठिकाणी थोडाही टाइम झाला असता तर सीमा पार. षटक क्रमांक 9चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. 7 बाद 67 अंकावरती. षटक क्रमांक 9चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. 7 बाद 67 अंकावरती. हर्षवर्धन 11 संघाचे षटक क्रमांक शेवटचा प्रगती पथावरती आहे. बघू कोण घेऊन येत आहे. अगदी मोठ्या फटक्यापासून अगदी वंचित ठेवलंय जय बजरंग बुंदाट्या संघाने हर्षवर्धन 11 संघाला. परंतु मित्रांनो, मी वारंवार म्हणत असतो हा क्रिकेटचा खेळ आहे. षटक क्रमांक 10 सोनूभाऊ वाघ. आणि ह्या ठिकाणी नक्कीच मिड ऑफच्या दिशेला आणि नक्कीच या ठिकाणी रन तर तुम्हाला पडतीलच. कारण मित्रांनो हा शेवटचा षटक आहे. शेवटचे 5 चेंडू आहेत. रन तर काढतीलच फलंदाज. फिल्डिंग तैनात. लेगशाईच्या दिशेनं हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. षटक क्रमांक 10 हाताळताना नाव आहे सोनूभाऊ वाघ. अगदी ह्या ठिकाणी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय तुम्हाला जय बजरंग बुंदाट्या संघाने. फलंदाज सज्ज होईल. अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने. अगदी तुम्हाला रोखून टाकलं, वंचित ठेवलंय रनांपासून. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल जय बजरंग बुंदाट्या संघाकडनं. फिल्डिंग उत्कृष्ट म्हणावा लागेल. पुन्हा अखूट टप्प्याचा चेंडू मिड विकेट एरियामध्ये बॉलाला उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच 2 रन तर निश्चितच असतील. या 2 रनांनी धावसंख्या बोर्डावर जाईल 72 अंकावरती. षटक क्रमांक 10 2 बॉल शिल्लक असतील. या ठिकाणी सामना करतील फलंदाज. फिल्डिंग तैनात. मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. नाव आहे भरत भाऊ वाघ. अगदी गोड स्वभावाचा माणूस. उत्कृष्ट झेल टिपलाय. अगदी मित्रांनो, त्यांच्याकडे जिम्मेदारी दिली होती संघाने ओर टाकण्याची. अगदी उत्कृष्ट ओर देखील टाकले आणि ह्या ठिकाणी 2 कॅच देखील घेतलेत. आज नक्कीच चांगला दिवस म्हणावा लागेल भरत भाऊ वाघ यांचा. उत्कृष्ट आणि नक्कीच या ठिकाणी मागच्या दिशेला यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलेला चेंडू. षटक क्रमांक 10 खेळ संपलाय. पहिली इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाईल
73 अंकावरती हर्षवर्धन 11 संघाची आणि जय बजरंग बुंदाट्या संघाला 74 रनाची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. आणि अगदी बॅटीने कडा घेतला आणि चेंडूला उचलतील फेकतील बॉलरच्या दिशेने. तोपर्यंत नक्कीच या ठिकाणी खाता खोललाय तुम्ही. अगदी संघाला 1 रनाने सुरुवात केली. दीपक हो सोनने पुन्हा 1च रन मिळेल. या 1 रनाने तुम्हाला पाठला करायचा आहे त्या उंबरट्याचं नाव आहे 74. आणि बघू या ठिकाणी 2-2 क्षेत्र रक्षक धावता पळता बॉल जाईल सीमा पार व सुंदर खुर्शी उद्योग चमकार. नक्की सुरुवात तर चांगली केली मित्रांनो ह्या ठिकाणी म्हणावा लागेल. अगदी 74 रनाचा पाठला सुरू झालाय. चेंडू आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचले बिनबाद 6 अंकावरती. पुन्हा तोच टप्पा तीच दिशा चेंडू आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही. उत्कृष्ट गेंदबाजी फडावी लागेल. घेऊन आलेत गणेश भाऊ पवार आणि ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. षटक क्रमांक 1 खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचले. जय बजरंग बुंदाट्या संघाचे समीकरण बिनबाद 7 करायचे आहेत. 74 पोचायचं आहे 74 च्या उंबरट्यापर्यंत. परंतु या ठिकाणी षटक क्रमांक 2 घेऊन आलेत आमचे मित्र पोपट भाऊ बहिरम. सामना करतील फलंदाज आणि मिड विकेट एरियामध्ये बॉल आणि नक्कीच अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार व सुंदर खुर्शी उद्योग चमकार. या चमकारच्या सायानं नक्कीच या ठिकाणी तुमचं रन रेट बदलेल मित्रांनो. धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचले. बिनबाद 11 आणि पुन्हा मेडाच्या दिशेला अगदी बॉलाने हाईट घेतलेली. परंतु ह्या ठिकाणी मेडाच्या दिशेला फिल्डर तैनात होता आणि नक्कीच विकेट क्रमांक पहिल्याचं पतन अगदी तंबूच्या आचऱ्याला जावा लागेल तुम्हाला.
सुरुवात केली ह्या ठिकाणी. लगेच षटकर बघ दुसरं घेऊन आलेत हर्षवर्धन इलेव्हन संघाचे स्वतः मालक पोपट भाऊ बैरम. आणि बॉल नक्की ह्या ठिकाणी नक्कीच बिनबाद 1100 धावसंख्या आहे तुमची. विकेट क्रमांक 1 चं पतन आणि फलंदाज गेलेत आमचे मित्र. सागर भाऊ गायकवाड उंचाईच्या दिशेनं, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. या अनुषंगाने तुम्हाला रणापासून वंचित राहावा लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी मध्ये माहेर, फलंदाजी मध्ये माहेर नाव आहे पोपट भाऊ बैरम. आणि बघू ह्या ठिकाणी रन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु 160 बघितली तर मित्रांनो उत्कृष्ट अशी गोलंदाजी हाताळताना नाव आहे पोपट भाऊ बैरम, गाव आहे पडाबे दिगर. नक्कीच या ठिकाणी फलंदाज आणि नक्कीच या ठिकाणी पॉइंट एरियामध्ये चेंडूला उचलतील, फेकतील एसटी रक्षकाच्या दिशेनं, तोपर्यंत निश्चितच 2 रन असतील. आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले. जय बजरंग बुंदाट्या संघाची समीकरण 1 बाद 13 अंकावरती. आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो अगदी पहिल्या दिवसापासून आमच्या स्पर्धेला सहकार्य आहे, पंच म्हणून काम करत आहेत आमचे मित्र PM दादा महाले. नक्कीच अभिनंदन. तिकडल्या मित्राचं देखील अभिनंदन करतो. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर घेऊन आलेत आमचे मित्र हर्षवर्धन इलेव्हन संघाकडनं. गणेश भाऊ पवार सामना करतील. सागर भाऊ गायकवाड फिल्डिंग तैनात. अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना आनंदमय वातावरण. गावाचं नाव आहे डांग सौंदाने. आणि बघू हलक्या हाताने मिडॉनच्या दिशेला खेळून काढलेला चेंडू सागर गायकवाड यांनी 1 रनावर तुम्हाला थांबावा लागेल. षटक क्रमांक 3चा दुसरा बॉल. चेंडू प्रगती पथावरती असल सामना करतील. आणि नक्कीच या ठिकाणून चेंडूनी टप्पा घेतला, थडमैनच्या दिशेला गेला, त्या ठिकाणी मिस फिल्डिंग झाले. या अनुषंगाने पुन्हा 1 रन जाईल खात्यात जय बजरंग बुंदाट्या संघाच्या. नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो दोन्ही बुलाडे संघ आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळेचं काळच सांगून देईल. अगदी चारी दिशेला बघितलं तर आनंदमय वातावरण. अजिकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. उत्कृष्ट गोलंदाजी फडावी लागेल. या ठिकाणून 1 डॉट बॉल तुमचा डोके दुखे ठरणार. बनवायच्या 74. आणि बघू या ठिकाणी चुकीला माफी नाही तुम्हाला. अगदी क्लीन बोल्ड होऊन अगदी माघारी यावा लागेल. या ठिकाणी बघून खेळायचं आहे मित्रांनो. रन आहे तुमच्या समोर 74.
परंतु मी वारंवार म्हणत असतो की हा क्रिकेटचा खेळ आहे. कोण केव्हा गोलंदाजी करून जाईल, कोण केव्हा फलंदाजी करून जाईल ते वेळेचं काळ सांगेल. या अनुषंगाने विकेट क्रमांक 2चं पथन. धावसंख्या बुरडाबर आहे 15. षटक क्रमांक 3ऱ्याचा 5वा चेंडू प्रगती पथावरती आहे. लेफ्ट हँड बॅटमन दादा अगदी बॉलावर आणि अगदी बॉल जाईल मिडॉनच्या दिशेला. एकच रनावर संतोष मानावा लागेल. अगदी मित्रांनो या ठिकाणी षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडाबर आहे. जय बजरंग बुंदाट्या संघाचे समीकरण 2 बाद 16 अंकावरती. इथून जर बघितलं तर मित्रांनो 42 बॉलामध्ये 58 रनाची आवश्यकता आहे. परंतु या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो दोन्ही बलाढ्य संघ आहेत. मी वारंवार फडत असतो हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगून देईल. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती सामना करते दादाभाऊ सोनवणे. फिल्डिंग तैनात आनंदमय वातावरण. गावाचं नाव आहे डांग समुदाय. अगदी गोड स्वभावाचे माणसं मित्रांनो. कौतुक करावं तेवढं कमी झालं. मी कौतुक करतच राहील. नक्कीच या ठिकाणी फलंदाजीसाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतील दादाच्या नावानं चांद भलं. आणि बघू लेफ्ट हँड बॅटमन दादा पहिला रन पूर्ण केला तेजीने आणि दुसरा रन देखील पूर्णच. या दोन रनाच्या सायानं धावसंख्या बुरडावर जाईल तुमची 2 बाद 18 अंकावरती. नक्कीच मित्रांनो स्पर्धेचा आमचा 7वा दिवस आहे. वार आहे शनिवार. पहिली लढत आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण.
अगदी लांबून पळून आलं बॉलावर. बॉलाचा स्पीड कमी झाला ह्या अनुषंगाने तुम्हाला नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी 2च रनावर संतोष मानावा लागेल. ह्या 2-2 रनांनी धावसंख्या जाऊन पोहोचली तुमचे 2 बाद समीकरण 2 बाद 20 अंकावरती. लेफ्ट हँड बॅटमन दादाच्या नाबानं चांद भला फिल्डिंग तैनात. आधी बॅटीने कडा घेतला मागच्या दिशेला आणि नक्कीच या ठिकाणी निश्चित रन तर पूर्णच होईल. एक रन जोडत आपल्या संघाला अगदी त्या उंबरट्यापर्यंत घ्यायचं आहे. त्या उंबरट्याचं नाव आहे 74. म्हणजेच मित्रांनो 74 रन करायचे आहे तुम्हाला जिंकण्यासाठी. परंतु मित्रांनो मी वारंवार म्हणत असतो एक विकेटवरती मॅच टर्न होत असते. ज्या ठिकाणी डॉट बॉल जातील त्या ठिकाणी मॅच टर्न होईल. ज्या ठिकाणी षटकार पडेल तुमच्या बॅटीमधून त्या ठिकाणी मॅच टर्न होईल. हा क्रिकेटचा खेळ आहे. फिल्डिंग तैनात आणि बघू या ठिकाणी मेडॉनच्या दिशेला बॉल जाईल व सुंदर कुर्शी उद्योग चौकारच्या रूपेने या चौकारच्या सायानं नक्कीच मित्रांनो आनंदमयी वातावरण मॅचेस पोचवलंय तुमच्या संघामध्ये. जय बजरंग बुंदाट्या संघाकडनं आवाज आला. तुमचं स्वागत केलंय सागर गायकवाड यांचं. अगदी चौकारचा फटका मारल्यानंतर मित्रांनो टप्प्याचा चेंडून या ठिकाणी बॉल जाईल दंदाई मेडिकल षटकार. आणि बघू फुटला टच केलेला चेंडू नक्कीच ह्या ठिकाणी 1 रन तर पूर्णच होईल. आणि नक्कीच ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे समीकरण 2 बाद 32 अंकावरती. बरोबर पहिल्या आपल्या आणि नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो षटक क्रमांक 5
षटक क्रमांक 5 हाताळताना ह्या ठिकाणी आहे आमचे मित्र अति गोडी स्वभावाचे ते देखील आहेत मित्रांनो. नाव आहे भरत भाऊ बैरम. षटक क्रमांक 5 व्याचा तिसरा चेंडू प्रगती पथावरती असेल. सामना करतील दादा भाऊ सोनोने. रन करायचे आहेत तुम्हाला 74. आणि बघू या ठिकाणी पुन्हा 2 रन जातील खात्यात जय बजरंग बुंदाट्या संघाच्या. हळूहळू आपल्या विजयाच्या उंबरट्याकर घेऊन जात आहे आपल्या संघाला दादा भाऊ सोनोने. सागर भाऊ गायकवाड. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती. आणि बघू ह्या ठिकाणी उंची भरपूर लांबी कमी अनुषंगाने नक्कीच या ठिकाणी कॅच ड्रॉप झाला. मोठं जीवदान म्हणावा लागेल. अगदी जीवदान म्हणावा लागेल. बाल बाल बस गए तुम. आणि नक्कीच मित्रांनो आमच्या दिशेने फटका सजवलेला होता परंतु नक्कीच या ठिकाणी तुम्हाला माघारी जावा लागल. दादा भाऊ सोनोने यांना अगदी षटक क्रमांक 5व्या चेंडूवरती झेलबाद होऊन विकेट क्रमांक 3चं पतन जय बजरंग बुंदाट्या संघाला. धावसंख्या बुरडावर आहे तुमचे समीकरण 3 बाद 40 अंकावरती. षटक क्रमांक 5चा लास्ट बॉल प्रगती पथावरती आहे. नक्कीच मित्रांनो जय बजरंग बुंदाटे संघाचे बालक आदरणीय सोनूभाऊ वाघ. निकाज मित्रांनो प्रत्येक मालकाला प्रत्येक टीमीला वाटत या ठिकाणी चांगलं खेळावं चांगलं नक्कीच मित्रांनो हर्षवर्धन 11 संघाचे स्वतः मालक नाव आहे पोपट भाऊ बैरम. षटक क्रमांक 5 घेऊन आले होते. शेवटचा चेंडू अगदी हलक्या हाताने आणि नक्कीच षटक क्रमांक 5 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे जय बजरंग बुंदाट्या संघाची समीकरण 3 बाद 40 अंकावरती. 30 बॉलामध्ये 34 रनाच्या व शेकता अगदी बरोबरीला आणून ठेवलेली मॅच. परंतु मित्रांनो या ठिकाणी बघायला गेले तर हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळीच काळ सांगून देईल मी वारंवार म्हणतो. या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो आज आपल्या स्पर्धेचा 7वा दिवस उगवलेला शनिवाराच्या नावानं शनी देवाच्या नावाने उगवलेला पहिलीच लढत या ठिकाणी रामराज्य रॉयल्स आणि गणेश अॅग्रो संघाचे कप्तान यांनी टॉस पाडण्यासाठी मित्रांनो कम्युनिटी बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती. या ठिकाणून चेंडूला उचलले जाईल फेकले जाईल बॉलरच्या दिशेने. केवळ 1 रन या एक रनाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे 3 बाद 41 समाधान. मिड ऑफच्या दिशेला मिड ऑनच्या दिशेला चेंडू होता परंतु मित्रांनो अगदी चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत नक्कीच निश्चितच 1 रन तर पूर्णच करतील.
गणेश गुरु संघाचे कप्तान लवकर यायचंय मित्रांनो टॉस फोडण्यासाठी टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक ह्या ठिकाणी पुन्हा जीवदान अगदी चांगला दिवस फडावा लागेल तुमचा चांगला दिवस फडावा लागेल ज्या फलंदाजाला जीवदान मिळतं आजच्या मॅचेस ह्या लढती मित्रांनो अगदी महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी अशा लढतीमध्ये जर तुम्हाला जीवदान मिळत असेल तर चांगला दिवस उगवला तुमच्या नावानं असं म्हणायला काही हरकत नाही सव्वा षटक अगदी सव्वा षटकाचा चौथा चेंडू अगदी शरीराला विधून घेणारा चेंडू चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने समीकरण आहे तुमचं 3 बाद 44 अंकावरती फिल्डिंग तैनात अगदी रिव्हर्सचा फटका सजवला होता सागर भाऊ गायकवाड यांनी परंतु मित्रांनो या ठिकाणी चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही ज्या ठिकाणी डॉट बॉल जाईल त्या ठिकाणी तुमचं डोके दुखीत ठरू शकणार हा क्रिकेटचा खेळ आहे षटक क्रमांक 6व्याचा लास्ट चेंडू आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नाईस खेळ म्हणावा लागेल षटक क्रमांक 6व्याच्या लास्ट चेंडूवरती आधी मेड विकेट एरियामध्ये फिल्डर तैनात होता पोपट भाऊ बैरम कुठलीही गलती न करता उत्कृष्ट खेळ टिपून अगदी विकेट क्रमांक 4 पथन ह्या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतवताना बॉल आहे 24 रन बनवायचे आहे ते 30 नक्कीच या ठिकाणी मित्रांनो बघायला गेलं तर मित्रांनो डांगसमदाना प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं आपल्याला भेटीला आलेली स्पर्धा मित्रांनो आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी स्पर्धेचा 7वा दिवस व सुंदरा कृषी उद्योग चे संचालक कुणाल भाऊ काकुळते सोनू भाऊ वाघ जय बुंदाटे संघाचे मालक दीपक भाऊ मोहिते आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी संकेत भाऊ सोनने उचनदादा बोरशे अनंत भाऊ चव्हाण समाधान भाऊ मोरे अगदी मित्रांनो पहिल्या दिवसापासून अगदी गोड शब्द त्यांच्या तोंडातून मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे बॉल आहेत या ठिकाणी मित्रांनो षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय धाव संख्या आहे तुमची 44 आणि या ठिकाणी नक्कीच निर्धाव चेंडू जाईल या अनुषंगाने धाव संख्या बोर्डावरती तुमचं 1 रनाने बढत होईल धावसंख्या बोर्डावरती आहे तुमची धावसंख्या 45 अंकावरती अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही षटक क्रमांक 7 हाताळताना या स्पर्धेचे मालक जय हर्षवर्धन 11 संघाचे मालक पोपट भाऊ बैरम आणि पुन्हा ह्या ठिकाणी
बॉल जाईल डॉट आणि रिव्ह्यू घेतलेला आहे आमच्या थर्ड अंपायर निर्णय आलाय वाईट आहे का नाही हे सांगायचं आहे. नक्कीच ह्या ठिकाणी वाईट करार दिलाय अंपायर यांनी. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी अगदी लाखा मोलाची मदत पंच म्हणून काम करत आहेत आमचे मित्र PM दादा महाले. अभिनंदन असेल. फलंदाजीसाठी तयार होती गोलंदाजी बरकावर समाधान आणि ह्या ठिकाणी अगदी नो बॉल घोषित केलाय पंच यांनी आणि नक्कीच फ्री हिट असेल. ह्या फ्री हिट बॉलावरती जे बजरंग बुंदाट्या संघाकडनं उत्कृष्ट गावागेल फलंदाज आहे नाब आहे समाधान भाऊ बोरे. कोणचा फटका मारतात आणि अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. हे अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. षटक क्रमांक 7 हाताळताना ह्या ठिकाणी हर्षवर्धन 11 संघाकडनं पोपटभाऊ बैराम. तिसरा चेंडू आधी मेडॉनच्या दिशेला कव्हर एरियामध्ये बॉल गेला आणि नक्कीच या ठिकाणी कॅच ड्रॉप झाला. ज्या ठिकाणी कॅच ड्रॉप झालं त्या ठिकाणी मित्रांनो समजायचं की आपण कुठंतरी चुकी करू राहिलं. कॅच सुटला आणि असं म्हणायचं की मित्रांनो तुमचा खेळ फसला. या अनुषंगाने तुम्हाला तर ह्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करावं लागेल. परंतु इथून जर बघितलं तर आता कटीचे सामना स्पर्धेचा 7वा दिवस उगवलेला शनिवाराच्या नावानं शनिदेवाच्या नावानं आणि बघू या ठिकाणी अगदी उंचीवर आणि पुन्हा जीवदान अगदी जय बजरंग बुंदाटे संघाकडनं अगदी मित्रांनो बघायला गेलं तर जीवदान अगदी चांगला दिवस फडावा लागेल. अगदी चांगला दिवस फडावा लागेल. षटक क्रमांक 7व्याचा 5वा चेंडू मेडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न परंतु तोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील बॉलरच्या दिशेने एकच रनावर संतोष मानावा लागेल. जय बुंदाटे संघाचे मालक सोनूभाऊ वाघ फलंदाजी करतील आणि या ठिकाणी नक्कीच एकच रनावर संतोष मानावा लागेल. या एक रनाने धावसंख्या बरोबर जाईल. समीकरण आहे मित्रांनो षटक क्रमांक 7चा खेळ संपूर्ण 4 बाद 51
18 बॉलामध्ये 23 रनाची आवश्यकता. बॉल आहेत 18, रन बनवायचे आहेत 23. परंतु मित्रांनो मी वारंवार फरत असतो या स्पर्धेला मित्रांनो 7वा दिवस उगवलाय. या डांग सौदाना प्रीमियर लीग चा 7वा दिवस. नक्कीच मित्रांनो मी आयोजकांचं तर कौतुक करतच राहील. या स्पर्धेचे आयोजक वसुंधरा कृषी उद्योगचे संचालक कुणाल भाऊ काकुळते, सोनू भाऊ वाघ, दीपक भाऊ मोहिते, सुमन हॉटेलचे संचालक भूषणदादा बोरशे, संकेत भाऊ सोनवणे, अनंत भाऊ चव्हाण, समाधान भाऊ मोरे. नक्कीच मित्रांनो अगदी कौतुक करावं तेवढं कमीच. आनंदमय वातावरण. इथून जर बघितलं तर मित्रांनो मी ते देवाला नमन ठोकतच राहील. अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर मोठ्या देवाचं स्थान, महादेवाचं स्थान. त्या देवाचं नाव आहे मित्रांनो कपालेश्वर महादेवाचं मंदिर. तिथून जर बघितलं तर अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर वसलेलं गाव. या गावाचं नाव आहे डांग सौदान. नक्की मित्रांनो डांग सौदाना प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं भेटेला आलेली मित्रांनो ही मोठी स्पर्धा आपल्याला. स्पर्धेचा आमचा शेवटचा दिवस असेल. 7वा दिवस घेऊन उगवलाय. वार आहे शनिवार, शनी देवाच्या नावाने उगवलेला दिवस. मित्रांनो आज शनी देवाला सगळं घालून आलोय. देवा तसे आमचे 7 दिवस आनंदाने गेले, तसा 7वा दिवस देखील आनंदात जाऊ द्या. या अनुषंगाने देवाकर साकडं घालून आलोय. आई सप्तशृंगी गडाला नमन करून आलोय, साकडं घालून आलोय का आनंदात होऊ दे आमची स्पर्धा पार. या अनुषंगाने फलंदाज तयार. अगदी शरीराला वेधून घेणारा चंड. इथून जर बघितलं तर मित्रांनो एक रन तुम्हाला अगदी लाखा मोलाचा असेल, अगदी लाखा मोलाचा असेल. नक्कीच मित्रांनो या ठिकाणून बघायला गेले तर 17 चेंडू आहेत, रन बनवायचे आहेत 22. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावर. समाधान भाऊच्या नावानं चांद भलं. अगदी हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. नक्कीच या स्पर्धेला मित्रांनो मोठं योगदान ज्यांनी बक्षीस दिलंय त्यांनी मित्रांनो 31,000 रुपयाचं बक्षीस मानसव गीतांजलीताई एटी पवार माजी सदस्य यांच्याकडून आहे. दुसऱ्या नंबरचं 21,000 रुपयाचं बक्षीस मित्रांनो या स्पर्धेसाठी दिलेलं आहे मान्य श्री संजय जे भाऊ पंडितराव सोनवणे मा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा यांच्याकडून 21,000 रुपयाचं बक्षीस दिलंय. अगदी लाखा मोलाची मदत केलेल्या माणसांची मित्रांनो नावं ते घेतलेच गेल्या पाहिजे. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावर समाधान. आणि बघू ह्या ठिकाणे पुन्हा बॉल आणि बी. नक्कीच बघायला गेले तर मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. अगदी अटीकटीची मॅच होण्याची दाट शक्यता दिसते. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावर. समाधान भाऊ मोर्याच्या नावानं चांद भलं. रिवचा फटका सजवला होता, परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी चेंडू आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने पुन्हा चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. या ठिकाणी बघायला गेले तर षटक क्रमांक 8व्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावरती घेऊन आले होते मित्रांनो. ह्या ठिकाणी संतोष सामना करतील समाधान भाऊ मोरे. आणि पॉइंट एरियामध्ये बॉल जाईल सीमा पार. कृषी वसुंधरा कृषी उद्योग चौकार. या चौकारच्या साहाय्यानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 8चं खेळ संपूर्ण समीकरण आहे तुमचं 4 बाद 58 अंकावरती 12 बॉलामध्ये 16 रनाची आवश्यकता. अगदी ह्या ठिकाणी मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. मी वारंवार पडत राहील. या डांग सौदाना प्रीमियर लीगच्या
माध्यमामधून भेटेला आलेले मित्रांनो, आपल्याला ही स्पर्धेचा 7वा दिवस आनंदमय वातावरण, मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी प्रेक्षक दाखल होत आहेत. सगळ्यांना माहित आहे या ठिकाणी आज मित्रांनो उत्कृष्ट मॅची होतील. या अनुषंगाने आमचे मित्र अगदी लांबून लांबून आलेत. कोणी कळवणवरनं आलेत, तर कोणी मालेगाववरनं आलेत, कोणी सटाण्यावरनं आलेत मित्रांनो या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी, तर कोणी ओतूर करणं आलेत. तर नक्कीच मित्रांनो त्यांचं तर अभिनंदन करावंच लागेल. हा क्रिकेटचा खेळ आहे. आपण आंतरराष्ट्रीय देखील क्रिकेट बघतो मित्रांनो टीव्ही मध्ये. त्या ठिकाणी किती मोठ्या संख्येने क्रीडा रसिक असता. म्हणून म्हणतो मित्रांनो वारंवार अगदी वयस्कर माणसं आमचे काका मामा दादाच्या नावाने, मोठ्या भावाच्या मित्राच्या नात्याने ह्या ठिकाणी प्रेक्षक म्हणून हजेरी लावली. आमच्या डांगसौंदाना प्रीमियर लीगची या स्पर्धेची तुम्ही शान वाढवले. या अनुषंगाने आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या वतीनं नक्कीच तुमचं अभिनंदन करतो. नक्कीच मित्रांनो अगदी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आनंदमय वातावरण आहे. बॉल आहेत. जय बजरंग बुंदाटे संघाचे मालक आयोजक सोनूभाऊ वाघ त्या ठिकाणी फलंदाजी करतील. चेंडू आहेत 11, रन बनवायचे आहेत तुम्हाला 16. या अनुषंगाने मी म्हणत राहतो ना मित्रांनो, एक निर्धाव चेंडू लाखा मोलाचा असेल. एक विकेट लाखा मोलाची. वेळेचं काळ सांगतं मित्रांनो. आणि बघू या ठिकाणी हाईट भरपूर. या अनुषंगाने बॉल जाईल दंदाई मेडिकल शेटकरच्या रूपेने फटकार. आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो चेंडू आहे शिल्लक 10, रन बनवायचे आहेत 10. अगदी वेटीने कडा घेतला. मग तुम्हाला तुमच्या खात्यात येईल. बॉल आहे शिल्लक 9, रन बनवायचे आहेत 9. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगेल. या ठिकाणी कोणाची बाजू घेऊन बोलता येणार नाही. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. अगदी या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत एकच रन असेल. अगदी बरोबरी आणून ठेवलेले मॅच जय बजरंग बुंदाट्या संघाने मेडॉनच्या दिशेला चेंडू येताना 1 रन तर पूर्ण जाशील. या ठिकाणी या एक रनाच्या साहाय्यानं तुमची धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल. समीकरण 4 बाद 67 अंकावरती 7 चेंडू 7 रन. आणि नक्कीच या ठिकाणी षट क्रमांक 9 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले. समीकरण आहे 4 बाद 67. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी अगदी पहिल्या दिवसापासून आम्हाला पाणी जरी लागलं तर कमी पडलं तर आम्हाला सहकार्य करता आमचे बाबा बाळू बाबा पगार. नक्कीच मित्रांनो त्यांचं तर अभिनंदन करावाच लागेल. गोड स्वभावाचा माणूस ते देखील. या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो या स्पर्धेचा 7वा दिवस
11 11